सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अथर्व दौलत कारखाना व्यवस्थापनाकडून 2010-11 ची बिले वाटप बंद। अथर्व दौलत साखर कारखान्याच्या सन 2010-11 या गाळप हंगामातील ऊस बिलांचे वाटप चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या आदेशानुसार तात्काळ बंद करण्याचे निर्देश मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले। या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली असून कारखान्याकडून या संदर्भात अधिक माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। मी युवराज पाटील, मुख्य शेती अधिकारी, अथर्व दौलत कारखाना। आज दिवसभर झालेल्या घडामोडीनंतर अथर्व ग्रुपचे चेअरमन माननीय खोराटे साहेब यांनी जी आपण 2010-11च्या करण्यासाठी जी आपण शेतकऱ्यांची यादी पडताळणी, खाते क्रमांक आणि आधार कार्डची पडताळणी करत होतो ती प्रक्रिया पूर्णपणे थांबवलेली आहे। त्यांच्या आदेशानुसार मागील 15 दिवसांपूर्वीपासून आम्ही जवळजवळ 40% तालुक्यातल्या कार्यक्षेत्रातल्या लोकांची पडताळणी पूर्ण करून त्यांची डॉक्युमेंट्स आम्ही अकाउंट विभागाला जमा केलेली। फक्त आज दिलेल्या आदेशानुसार उद्यापासून होणाऱ्या गावांची पडताळणी पूर्णपणे थांबवलेली आहे। तरी मी खालील दिलेल्या गावांची नावं सांगतो, त्या शेतकऱ्यांनी कृपया कारखान्यावर येऊन त्रास करून घेऊ नये यासाठी फोन आता मी डिक्लेअर करत आहे। गुरुवार दिनांक 7-8 रोजी शिनोळी, नांदवडे आणि मांडेदोली इथल्या शेतकऱ्यांना आम्ही बोलवलेलं होतं। त्यानंतर 8-8-2025 रोजी म्हाळुंगे आम्ही भेटलो होतो। त्यानंतर 11-8-2025 रोजी चंदगड, शेवाळे, आजगोळे आणि कुळमी। त्यानंतर 12-8-2025 रोजी बागिंदी आणि पोवाड। त्यानंतर 13-8-2025 रोजी ढेकोळी, शिनोळी, पेडणे, नागनवाडी आणि मुगळी। आणि 14-8-2025 रोजी मल्लकवाडी, मानगाव, हेरे आणि मजले, शिरगाव। तर मी पुन्हा एकदा आव्हान करतो या संबंधित शेतकऱ्यांना, त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये ही यादी लागलेली आहे, त्याने कृपया कारखान्यावर याची तस्दी करून नये म्हणून परत आव्हान करतो।